त्याच्याच पत्नीने महिषीने उडी मारली आणि त्यातून प्रकट झाले महिषासूर आणि रक्तबीज. रक्तबीज हुशार, बलवान आणि शक्तिशाली होता. या त्रैलोक्यावर राज्य करण्याचा त्याचा मानस होता आणि म्हणूनच या त्रैलोक्यातील सर्व जीवजीवितांच्या लयाची देवता भगवान श्री शंकर यांची साधना तो अहोरात्र करत होता. तो त्या साधनेत इतका लीन झाला होता की त्याला कशाचंच भान उरलं नव्हतं. अखेर त्याच्या साधनेला फळ मिळालं. प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रक्तबीज, माझं चिंतन थांबव आता. काय हवंय तुला? का केलीस इतकी कठोर तपश्चर्या? हे भोलेनाथ, शक्ती, ताकद, साहस, वीरता सगळं आहे माझ्याकडे, पण मला त्रिलोकावर राज्य करायचं आहे. तुझ्या सामर्थ्याच्या जोरावर प्रयत्न करून बघ. शत्रू शक्तीनं अथवा युक्तीनं माझ्यावर मात करू शकेल. मला कोणी पराजित करू नये म्हणून मला अमर व्हायचं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा प्रकृतीचा नियम आहे. मी तुला अमर होण्याचं वरदान नाही देऊ शकत. पण काय प्रभू? तुझ्या उत्पत्तीला थांबवता येणार नाही असा वर मी तुला देतो. तुझ्या रक्ताचा थेंब जेव्हा भूमीला स्पर्श करेल त्यातून तुझ्यासारखेच अनेक रक्तबीज निर्माण होतील आणि ही प्रक्रिया निरंतर असेल आणि म्हणून तुझा पराजय होणं अशक्य असेल. तथास्तु. सारखं वरदान मिळाल्यामुळे रक्तबीज मातला. त्यानं पहिल्यांदा पाताळावर आक्रमण केलं. पाताळ लोकातील महिषी राजाला मारून तो स्वतः महिषीचा राजा झाला.
महिषासुराच्या वधाविषयी समजलं. महिषासुराचा वध एका शक्तिशाली महाकाय देवीनं केल्याचं समजतात तो वेडा पिसाच आणि त्या देवीचा वेड्यासारखा सगळीकडे शोध घेऊ पूजा पाठ करणाऱ्या ऋषी मुनींवर अनन्वित अत्याचार करू लागला. रक्तबीजचा हा हाहाकार सुरू होता. दुसरीकडे महर्षी कश्यपांचे पुत्र शुंभ आणि निशुंभ ब्रह्मदेवाच्या तपस्येत लीन होते. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. त्यांची ही साधना फळास आली. आयुष्यमान तर आम्ही होणारच आहोत भगवान. आम्हाला अमर व्हायचंय आणि त्याच वरदान प्राप्तीसाठी तुमची साधना केली. शुंभ निशुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं. केवळ एक आदिशक्ती तुमचा वध करू शकेल. ब्रह्मदेवाच्या या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी आपल्या भावाच्या हत्येचा सूड म्हणून इंद्रावर आक्रमण केलं. तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते. सोबत झालेल्या घोर युद्धात शुंभ निशुंभ यांचा पराभव होत असताना रक्तबीज त्यांच्या मदतीला. रक्तबीजाची वीरता बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाले आणि स्वतःहून त्याचं सेनापतीपद त्यांनी स्वीकारलं. सोबतच स्वर्गातून अंतर्धान पावलेल्या सर्व देवांचा माग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू अशा 2 चंड मुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवलं.